मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर सारे फॉर्म रिजेक्ट होत होते, तर आता सर्वांसाठी खूप मोठा असा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बऱ्याच जणांचे फॉर्म आता पात्र होणार आहेत। खूप जणांनी कमेंट करून सांगितलं होतं की या कारणामुळे आमचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, परंतु पाहू शकता आजच्याच तारखेची ही न्यूज आलेली आहे। आजच्या तारखेचा ऑगस्ट 2024चा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी बघू शकता ही माहिती दिलेली आहे। स्वतः पाहू शकता काय म्हटलंय, कशामुळे मराठीमध्ये भरलेले फॉर्म रिजेक्ट होत होते तेही याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। बघू शकता मुंबई दिनांक 2 ची ही न्यूज आहे। महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाचं अधिकृत हे न्यूज संकेतस्थळ आहे। बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे। या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत। पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील। मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे। तर बघा आता तुम्ही मराठी भाषेमध्ये केलेला अर्ज जर असेल तर तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही। ते अर्ज तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत आणि मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत असं देखील स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। म्हणजे तुम्ही मराठीमधून देखील फॉर्म भरू शकता, परंतु जर तुमचे डॉक्युमेंटवरती या ठिकाणी इंग्रजीमध्ये लिहिलेलं असेल तर इंग्रजीमध्ये भरू शकता, परंतु तुम्हाला मराठीमध्ये फॉर्म भरायचा आहे तर मराठीमध्येही भरू शकतात। सध्या या ठिकाणी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते देखील फॉर्म तुमचे ग्राह्य धरले जाणार आहेत। त्यासोबत मंत्री अदिती तटकरे म्हणाले की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता, परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवलेली आहे। बघा त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठीमधील अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत। बघा बँकांना तसा प्रॉब्लेम होता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे संबंधित बँकांनी ती प्रॉब्लेम या ठिकाणी सोडवलेला आहे। तो विषय चर्चेला आलेला होता, त्याच्यामुळे त्याच्यावरती चर्चा करून हा विषय सोडवलेला आहे। त्यामुळे मराठीमधील अर्ज स्वीकारले जाणार आहेत। मराठी अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत असं सांगण्यात आलेलं आहे। तर मराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे। अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजीत भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा तुम्हाला परत पुन्हा इंग्रजीमध्ये अर्ज करण्याची देखील आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मराठीमधील केलेले अर्ज जे आहेत तुमचे पात्र होणार आहेत, परंतु काही अर्ज जे आहेत या ठिकाणी रिजेक्ट देखील झालेले आहेत मागे। त्याच्याबद्दल काय अपडेट आलं तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल। तर ही एक महत्त्वाची अपडेट आजच्या तारखेची प्रसिद्ध झालेली आहे। त्यानंतर बघा बऱ्याच जणांनी कमेंट करून देखील सांगितलेलं आहे की या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, मी मराठीमध्ये फॉर्म भरला होता। पाहू शकता तुम्ही कमेंट देखील केलेली आहे। आता बऱ्याच जणांचे काही या ठिकाणी अडचणी आहेत, त्यांनी कमेंट देखील केलेली आहेत, त्याची उत्तरं आपण या ठिकाणी देखील बघूयात, त्यांचे प्रश्न देखील बघूयात। बघा आधार कार्ड ऑलरेडी एक्झिट असं दाखवत आहे, काय करायचं जर तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे एका आधार कार्डनं, तर ऑलरेडी त्या आधार कार्डवरती फॉर्म असल्यामुळं तशा पद्धतीने ऑलरेडी एक्झिट दाखवत असेल, त्याच्यामुळं त्याच्यावरती काहीच या ठिकाणी सोल्युशन असणार नाही, कारण की ऑलरेडी फॉर्म भरला आहे तर डबल फॉर्म या ठिकाणी भरता येत नाही। एक तुम्ही आता वेबसाईटवरती ट्राय करत असाल, ॲपवरती ऑलरेडी फॉर्म भरलेला असेल तर तिथंही तुमचं आधार कार्ड त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी रजिस्टर केलेलं असेल, तरी देखील वेबसाईटवरती तुम्ही एकदा चेक करू शकता। बघा ॲप डेटा नॉट फाउंड दाखवतंय, सारखं वेबसाईटचं नाव सांगा। बघा वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा लाडकी बहीण योजना.महाराष्ट्र.gov.in ही देखील वेबसाईट आहे, किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील दिलेली आहे। कारण की ॲप वर्क करत नाही आहे, ॲप कधी वर्क करतंय रात्री किंवा सकाळी वेबसाईटवरतीही तुम्हाला एरर येतोय, परंतु वेबसाईटवरती पुन्हा ट्राय केल्यास तुमचा फॉर्म भरला जात आहे। त्याचसोबत बघा या ठिकाणी म्हणतायत की माझं ॲप्लिकेशन इन रिव्ह्यूमध्ये आहे, 10 दिवस झाले या ठिकाणी सांगतायत ते। तर बघा इन रिव्ह्यूमध्ये आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही। तुमचा अर्ज जो आहे तो तपासला जातोय, तुमचे डॉक्युमेंट वगैरे सर्व चेक करून त्याच्यानंतरच तुम्हाला अप्रूव्ह आहे की रिजेक्ट आहे ते समजणार आहे। त्याला वेळ लागत आहे, काही जणांचं लवकर होत आहे, काही जणांचा वेळ लागत आहे। इन
इन रिव्ह्यूवाल्यांचा देखील. आता इन रिव्ह्यू म्हणजे तुमचा अर्ज तपासायला त्यांनी घेतलेला आहे. 15 दिवस झाले बघा पेंडिंग दाखवत आहे. आता अर्ज करून तुम्ही 15 दिवस झालं पेंडिंग दाखवत आहे, परंतु याच्यापेक्षाही जास्त जणांचे दिवस झालेले आहेत तरी देखील ते पेंडिंगमध्ये दाखवत आहेत. पेंडिंगमध्ये आहे याचा अर्थ तुमचा अर्ज अजून त्यांनी तपासायला घेतलेला नाही आहे. तर तुमचा अर्ज नक्कीच तपासला जाईल. याच्यामध्ये त्यांनी पहिला टप्पा, दुसरा टप्पा असे देखील टप्पे केलेले आहेत, म्हणजे अर्ज मंजूर करायचे वगैरे किंवा बेनिफिशरीचे या ठिकाणी पैसे वाटपाचे DBTचे. तर त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी स्क्रुटनी चालू आहे. तर तुमचा अर्ज नक्कीच इन रिव्ह्यूमध्ये आला की म्हणायचं तपासायला घेतला. सध्या पेंडिंग दाखवत आहे, तर तपासायला अजून त्यांनी घेतलेला नाही आहे. बघा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण अजून मेसेज नाही आला. बऱ्याच जणांना हा सकाळपासून प्रॉब्लेम आहे. बऱ्याच जणांचे अप्रूव्ह झालेले आहेत आज, परंतु त्यांना मेसेज येत नाही. मेसेज नाही आला तरी चालेल, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा आता काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्टली DBTद्वारे तुम्हाला पैसे येऊन जातील. या ठिकाणी फॉर्म अप्रूव्ह झाला म्हणजे त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. किंवा या ठिकाणी तुमचं आता डायरेक्टली यादीमध्ये देखील नाव येऊन जाईल. फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, मेसेज नाही आला तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि आज बघा या ठिकाणी स्वतः या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मराठी भाषेमध्ये अर्ज ग्राह्य धरले जातील, मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत. तर ही एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न होते. बऱ्याच जणांनी मराठीमध्ये अर्ज केलेले होते किंवा केलेले असतील किंवा करणार असतील, तर त्यांना या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट दिली गेलेली आहे. मराठीमधील देखील अर्ज आता नामंजूर होणार नाहीत, पात्र होणार आहेत सर्वांचे. त्याच्यामुळे बरंचसं टेन्शन या ठिकाणी कमी झालेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. ऑनलाईन फॉर्म भरायची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या पुढील सर्व अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी. धन्यवाद.